ऍसिडिटी, अपचन, छातीशी व पोटाशी जळजळणे, घशाला आंबट पाणी येणे, डोके दुखणे, पोट फुगणे, पोटात दुखणे, वारंवार तोंड येणे, दिवसातून 3-4 वेळा जाऊन देखील पोट साफ न होणे, गॅसेस, करपट ढेकर येणे, IBS, कोलायटिस, मूळव्याध, भगंदर, पित्ताशयातील खडा व मूतखडा यासाठी खात्रीशीर विजयी भव आयुर्वेदची शास्त्रशुद्ध उपचार पद्धती. आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेदला. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. बर चहा घेणार का नाश्ता? आहेच नको. आणि माझ्या मिवणीच्या वर झालं सुभाषराव. चहा घेणार का नाश्ता घेणार? अहो आणून द्यायचं, खाते माणूस मनाने. काय होतं पाठीमागच्या वेळेला तसंच मी नाश्ता करा म्हणलं, घरातल्यांना बनवायला सांगितलं आणि तुम्ही खुशाल म्हणला घरनं गाईचा चिक खाऊन आलो या. नाश्ता शिल्लक राहिला. कधी म्हटलं आता? ह्यांना आम्ही दोघं असतानाचा विषय चाललाय. आपल्याला म्हणून म्हटला नाही, पोटापेक्षा जास्त खाता येते का? तुमच्या इतका जगात हलकट माणूस पण नाही. बाळासाहेब कोपराला वगळ इस्तोर खाल्लं आमचं. कोणाच्या वागाळ आलं? कोणाच्या वागाळ आलं? त्याला भाकरी खाल्ली ज्वारीची. बरं आमच्या घरी वागाळ येतात काय? आमच्या घरी नसू द्या. ते इस्माईल भाईला माझ्या नावा सांगून किती वेळा मटण नेलं. घरी नाही का तुमच्या खोपराला? इस्माईल भाईला अक्कल नको का? सुभाषरावला फोन करा. मी म्हणत होतो फोन करा, तेव्हा म्हणला ते काय खोटा बोलणार आहे काय? घरातल्यांनी सांगितलं आमच्या 2 किलो आणा तर 1 किलो इकडं आणणार आणि 1 किलो घराकडे नेणार. मग काम करा फुकट आहे काय? सुभाषराव तुमचं तुम्ही आणत जा. दारू मटण तिथे लाईनीला थांबायचं 2-2 तास. मोकळा आहे काय? तर इस्माईल भाईला काय गावभर लाईन असेल 3-3 किलोमीटरची रांग. अरे दारू मटण खाणं पिणं नाश्ता चहा पाणी ह्याच्यापेक्षा आयुष्यात सुद्धा बरेच काय विषय आहेत बोलण्याचा. ह्याला जमत नाही तो सांगतोय. ह्याच्यापेक्षा तुला दुसरा त्याच्यातच चाललंय आयुष्य तुझं खाण्यात. खाऊन खाऊन बारकाच राहिला. कुठे वाढतोय तरी? काय खाण्याला तरी अर्थ आहे? हो तुझं नाही का 120 किलो वजन झालं. आज मी मेंटन मस्तपैकी गोड जेवण बनवणार आहे. का काय विशेष? सासरे येणार आहेत काय? पाटलांचा फोन आला होता. आज पाटील येते ते. बाळासाहेब पाटील येते ते आज. पाटील मग काय करू आम्ही? नाचू का? नाचतो दोघं जण आम्ही. म्हणजे काय तुम्हाला प्रेम नाही? माणूस गेला की लगेच विसरला होईल. महिन्याला जातोय माणूस, येतोय महिन्याला जातोय येतोय. काय मग त्याच वेगळे का? हा परवा व्हिडिओ कॉलवर मला बोलत होतं. केस स्वतः फॉरेनर सारखे बनवले ते पाटलांनी. काय बोलताय? आता काय सांगायचंय? बाळसूच येतंय बरं का जेव्हा तेव्हा जाते. या माणसाने पाटलाला नसेल हेडू केला कॉल त्यांच्या त्या मेहुणीला बघायसाठी ह्या माणसाने हेडू केला. बाळासाहेब पाटलांना बाळसं नाही, पण पाटलांच्याकडनं आदर्श घेण्यासारखी एक गोष्ट आहे बाळासाहेब. काय? माणूस म्हातारा जरी झाला तरी मन कधी म्हातारा होऊन द्यायचं नाही. टुन 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 उड्या मारतं की नाही पाटील? कधीच म्हातारा होणार नाही बरं का. खतरनाक माणूस. बर रामभाऊ काय फटाकडे वगैरे आणून काय तयारी करायची का? पाटील आलं की स्वागत? नाही आमदार येणार का खासदार येणार कोण मिनिस्टर येणार आहे? हा फटाकडे हिन वाजवाय निघाला काय कारण आहे का? आपल्या आम्ही बाहेर गेलो परदेशात गेलो पुरस्कार घेऊन येतो, मला कोण फटाकडे तरी वाजवा? कुठेही तर चारीलाच आपल्याला असताना परदेशात गेलो फटाकडे. हीच नीच वृत्ती खेकडा वृत्ती ना महाराष्ट्राला पुढे नेऊ शकत नाही. रामभाऊ मरुदे गाव सारखं नाव ठेवतंय. एकदा जाच तरी विमानात बसून कधीच गेला नाही आयुष्यात. तू जाच ह्यांना दाखवलीस का? बाळ्या मी विमानात बसून गेलो, खाल्लं दिसणार आहे का रामभाऊ बसलाय का नाही? तुम्ही चालता म्हणता गेलाच नाही. अरे मी म्हणतोय दाखवीस का एकदा? ये एकदा अमेरिकेला जाऊन. त्यासाठी मला सगळी जत्रा विमानात घालावं लागेल तेव्हा दिसत की रामभाऊ ह्या सीटवर बसलाय. नाही कधीच जात नाही म्हणून मी म्हणतोय, बाकी नाही. काय हां आपण असं करू, पाटील हे आपलं दैवत आहेत. बडाबडा करू नको त्यांच्याबद्दल. बोललं चेष्टेने मध्ये काय लगेच त्यांना वाईट मानायचं नाही. बरं नाश्ता नको, चहाच मस्तपैकी सांगतो बायकोला बनवायचं. चला. पण पाटलांचं काय? केव्हा जायचं त्यांच्याकडे?
येतात पाटील, भेटू आपण. येतील का आलं की लगेच जाणार का पोंग्याला शेवटी? आमच्या 2-3 जणांचं वाढवाय सांगा स्वयंपाक. ठीक आहे. चल नाही तुम्ही जावा. चल. अरे माझा प्रायव्हेट का मला विचार करून ठेवायचा. अरे सतीश दादा कधी पाटील यायचं लागा अवघडून गेलो मी लागा. अरे येतील की, दंब व्हायचं, काढके व्हायचो, पैसे द्यायचे ना तुला. जाऊ ऐका की तुम्ही 3 जण थांबा, मी जातो घरी. अरे वाय थांब 2 मिनिटं, कसं वाजवतोय ते बघू, वाजवून दाव बरं. झालं इथं थांबलो या. अरे येतील आता 2 मिनिटात येतील, सांगवीच्या वर आले तर ती. तुम्हाला नाचता येते का? वाचून बस बस फुटा भेटायचं, ती यायच्या आधी फुटायचं तुझं. थांबवायचं. आली 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 गाडी आली. कसला डान्स, कसला डान्स काय काय शाळेतला प्रकार करायला लागलाय काय इथं? गाडी आली गाडी आली गाडी आली गाडी आली गाडी आली गाडी आली. आलो आता काय इकडे आलो. या हा राम राम पाटील. पाटील चप्पल हातात घेतली. अरे ही कोल्हापूरची चप्पल आहे आणि ही चप्पल घालूनच कोल्हापुरी चप्पल घालून मी हाँगकाँगला गेलतो. आणि हिथं जर चप्पल घातली आणि ह्याच्या तळव झिजलं तर टाचा झिजायला लागले त्या. अरे विमानात सुद्धा पाटलाने आबरू घालवली, विमानात उतरताना सुद्धा हातात चप्पल घेऊनच उतरलं बघ. काय तुला सांगू उज्जय, एवढी प्रापंचिक असती तर तुला कशाला माझ्या बरोबर लग्न करावं लागलं असतं. तुझ्या चपला काढ. होय होय माझ्या पण काढते मी. अगं पण माझं पैसे जातात ना, काय प्रपंच करणार आहे तू? अगं प्रपंचामध्ये काटकसर पाहिजे आणि काटकसर केल्याशिवाय संसार नाही. माझं पोरग मस्त लाखानी कमवताय, मी नसती काटकसर करत आता. पोराची जोर सांगू नको मला, नवऱ्याची जोर बोलतो. बायकोने नवऱ्याच्या जोर बोलवा, मुलाच्या आणि सुनाच्या जोर बोलू नये. चप्पल काढ, चप्पल काढ. काय करता तुम्ही? अरे काय तुम्हाला काय कळत रे? माझ्या पोटी जन्मून मला तू याला म्हणतोच. हा चप्पल खाली ठेवा, डोक्यात ठेवा, मी काय बी करून. अरे हे जर काय होते ते तळव जिसते ते स्वप्नीत. आणि मग काय करायचं? तुम्ही चप्पल काढ आणि हातात घे. अयो अवघड झालाय गाड्या. अहो एका एक फ्री आणली ती चप्पल सेल मधनं मी. असं म्हणतो काय? हा मग घाल चप्पल, काढ की कुसू. काढते काढते काढ ग बाई, काढ काढ. ए सत्या, हा या हरगे काय वाजवतो रे तू? अहो पाटील, ते तुमच्या स्वागताला ही केलंय, वाजवायला आणलाय त्याला. माझ्या हो. मला सांग, हे जर पैसे कोण देणार? तुझा बाप देणार आहे का? फुकट आणलाय, फुकट. बरं फुकट हो. वाजवतो. और फुकट वाजवतो म्हणावर बरं की राव. हा. फुकट आहे म्हणावर वाजव, फुकटात नसतं. बचत काटकसर केल्यानं संसार टिकतो. वा ए कुसुम, कुसुम काय फक्त एकच घोट चहान मला, आणते आणते. गरमा गरम मला मार के. बडे ओ बडे, कोण बाळासाहेब आहेत का? ओ या या या. रामभाऊ, सुभाषराव, कस काय सगळी चालाव? धरा पाटील चहा. हाँगकाँगचे हाँगकाँग हेच के गरम. तुम्हा पोरांना चहा ठेवून आली मी. बर कडक स्पेशल. दुधाचा कर मावशे पर्यंत दिसत ना आली. ए कुसुम, हा अगं कारखान्याची साखर मिळाली, सगळ्या पाहुण्यारावला वाटली, आता चहा करून वाट लावती का संपून टाकते? अहो आपली पोरं किती दिवसात ना आल्या. अगं असू दे की, तू असं कर, रिकाम 3 कप आम, ह्याच्यातलं तर आम्ही गोट गोट घेत आहोत. आता काय मावशी अहो तिथं कुठलं काय ऐकून आलं तर असंच करायला लागल्या. चेंगटपणा काय सांगायचं तुम्हाला. अगं तुझ्या वावडी, ह्या उदळ वावडीने तर संसाराची सगळी दिवाळी झाली का, शिमगा झालाय उगा. असं त्या बोलण्यापेक्षा आणा कपन पितो एक एक घोट अगं सुभाषराव, संसारामध्ये जर बचत केली ना, संसार टिकतो. कुठं पण बचत होय मग ह्या चहामध्ये. आता मग पाटील अहो, हे पहा, चहा जर पिला ना त्याने डायबिटीस होतो, साखर वाढती आणि अनेक रोगाचं मूळ कारण साखर असती. असू द्या, मेलं तर मरू द्या आम्ही. या अनभवी माणूस सांगताय तुम्हाला, आलं का लक्षात?
पाटील जळता जळणारा हातात 4 अंगठ्या कपाटात सोनं बँकेत पैसा कोणासाठी एवढा चिकाटपणा करताय? हे सोनं नाणं बँकेतला पैसा काही महत्वाचं नाही, आपली प्रकृती महत्वाची आहे. डायबिटीस होऊ नये. पैसा कुठं सगळं घेऊन जाणार आहे? रिकाम 3 कपान. अहो किती चेंगटपणा करताय, काय म्हणते माणसं गावचा पाटील काय माया. पाटील या चिंगोपानात तुमची खानदानी होतीच बरं का परंपरा, पण आता तर भरत टाकून आला तुम्ही परदेशात जाऊन आणि काय लुक केलाय हा, पांढरा तग होऊन आलाय. अहो रामभाऊ त्याचं काय झालं, मी छलांगछू म्हणजे काय माहित. माझ्या मिहुनीचं नाव आहे छलांगछू. छलांगछू? हा छमक छलो. हा नाही छलांगछू. मी हाँगकाँगला गेलतो ही कोल्हापुरी चप्पल घालून. त्यावेळेस काय झाली, मला बघताच लोक म्हणायचे इंडियन जेंटलमॅन. मग मी छलांगछूला म्हणलं मला अशी कशी काय म्हणते ती, इंडियन चप्पल मॅन तसं म्हणायचे. मग मी काय केलं, जैसा देश वैसा वेश. मग मी बी सगळ्याच्याच केस पांढरी, मिशा बावया बायाची बी केस पांढरी. मग मी तसाच राहिलो, तीच लुकी होऊन आलो. आणि बचत आहे का नाही, मला छलांगछूनं शिकवली. काय तिचे विचार, काय तिची बचत, काय संसार, काय टापटीप, काय नीटनेटकेपणा, काय प्रत्येक वस्तूची काळजी घेते. आणि हे बघा हिच मावशे बिघडला गाड्या पाटील. घ्या पोरांना चहा. आता काय करू पाटील, माझं काय चालूनच मावशे फुगलं बिगलं तर हा आता काय करू मी सांगा. बघितलं ना कसं बोलताय, तिथं पण असा पिसुळा आणला नुसता. हा लाखानी पोरं कमावते तर या साबरू घालवता वय गावाकडे आल्यावर पण. अगं कुसमी त्या छलांगछूच्या नकाची बरोबरी करता येणार ना तुला. चहा करते असलं फळक पाणी, त्याला चवना चोता. 150-200 एकर जमिनीचे मालक आहे, काय म्हणते ही गोडपट दिल्यावर सगळेजण मित्र मंडळी तुमची ही सारी आपली पोरं. मार 10 कप्पा घ्या चहा आणि डायबिटीस करून टक मारून घ्या ना. होय लगे डायबिटीस. या ठिकाणी डायबिटीस झालं तर दवाखान्यात कोण नेणार आणि त्याला खर्च किती होणार, पैसे किती जातील आणि कुठला आणणार आहे. शेवटी मला ते खर्च करावा लागेल. तुम्ही मग खर्च चालू आहे. मग तुम्ही तुम्हाला डायबिटीस झाला तर अहो मावशी पाटलात एवढा बदल झालाच कसा, काय झालंय पाटलांना? अहो कुठं बचतीची वरचं व्याख्यान ऐकलं तेव्हापासून खाऊन पिऊन सुद्धा मला देना. चतकोर भाकरी खा, एवढीशी साखर टाक, ही करून पिसुळा आणला तिथं पण. आणि त्यात दिल्लीत ना विमानाने नको रेल्वेने आणलंय, ती बी मालगाडीत बसून त्या पुण्यापर्यंत. काय सांगायचं तुम्हाला, इतका चेंगटपणा केला. काय चेंगटपणा केला त्या स्वप्नाला किती पैसे देते. ह्या पैशामुळे पोराच्या आयुष्याची बर्बादी केली. त्याला अक्कल आहे का पैसा कुठं खर्चावून कुठं खर्चू नये. तुम्ही ह्याच्या आधी छलांगछूवर पैसे उधळलं तेव्हा ती कुठे गेलं? छलांगछूची कुठं आणि ही कुठं. छलांगछू ना असं करता का? बचत करून मोठे मोठे कारखाने उभा केले देश परदेशामध्ये. ओ छलांगछू, ह्या छलांगछूला राजीनामा देता का ताला, दुसरी छलांगछू आणता का घरी? नाही कोत्रायच राहायचं नाही पाटील, घरच्यांना जपा. मग जपतोय ना. मग बचत करायचं तर शिकवते तिला. यावला स्वतः नीट जागणार नाही आणि घरातल्याला सुखाने जगून देणार नाही. हे मेलेलं परवडलं असलं मग काय, आगमनालाच मेलेलं परवड. मग काय काय घरच्या डोळ्यात नुसतं पाणी कुठं नेणार आहे साठ. आणि मेल्या तुला दारूला पैसे कोण दिले नाही. माता द्या, आलं शब्द दारात द्या 50 रुपये. 2 पैसे ना. आता नाही पहिला देत होतो, आता नाही. नाही सुधारणार. बाळासाहेब मी हाय पैसे द्यायला पाटलाने नाही दिलं तर एवढी हाय माझी आई आहे की, आई आहे की माझी. मला रुपयाची गरज नाही. तुझी आई आईच्या हातात सत्ता ठेवली का? माझी आई आहे की. रामभाऊ घरी जाऊ का? घरी जाऊन चहा पितो मावशी. कारण हे एका गोष्टाने नुसतं तोंड गोड झालं, हे तर नरड्यातनं खाली उतरलं का नाही हे कळलं काय नाही. करू. सुभाषराव पाटील लागला असं करायला, मला मस्त वाईट वाटतंय, पण काय करायचं ह्या पाटला पुढं. शब्दाची सुद्धा बोलताना बचत करावं, नाहीतर हार्ट अटॅक होऊन मरची. परिणाम झाला या म्हाताऱ्या डोक्यावर. बचतीमुळे पाटील झाल्यात हलकट, त्याच्यामुळे त्यांच्या घरात वाढणार कटकट. त्यामुळे आपण कटू. पडेल सपना खलास करायला तुम्हाला असं जर त्याला त्रास दिला ना, पैसे वाचव आणि नाही मी स्वप्नाला चांगली येसन घातली बचतीची, पण ही कुसुम काय करते, पैसे उधळते त्याच्यावर त्यामुळे ती वाया झाली की. रुपये द्याल का तुम्ही कोणाला? अजिबात पाणी सुभाषराव चला. मावशी राहिला त्यातला थोडासा चाप्या बाळ्या प्याला नाही गेली का नाही पोरा रुसून. आबा मला जरा माझ्या कामासाठी 25,000 रुपये लागायचं होतं. जरा कोणाकडून? तुमच्याकडून पाहिजे होतं. माझं ती अमेरिकेहून आलं का नाही, डॉलर मध्ये पैसे
ते आलं की तुमची तुम्हाला देऊन टाकतो परत. ते अमेरिकन कसं येणार? अहो ती बँकेनेच येणार. मग येऊ दे की, मग ती आल्यावर वापर की. अहो पण असं कुठं असतं तुमच्याकडून अपेक्षा करणार बाप म्हणून 25,000 रुपये द्या तेवढं. आता तुम्हाला काय अमेरिकन पैसे येणार? हा म्हणजे नंतर यायच्या त्यासाठीच 25,000 रुपये लागायच्यात. म्हणजे आता माझ्याकडून पैसे हा, पाहिजे, हा. अमेरिकन नंतर येणार. होय आणि नाही आलं तर काय करणार? मी आहे की, मी कशाला आहेत. तुला काहीच करू, चाटीत बसू काय? हा, सगळा पैसा शिक्षणाला खर्च केला. हे बघ स्वप्नील, तू बचत करायचं शिक. हा, बचत केल्याशिवाय संसार नाही, आयुष्याची जडणघडण होत नाही. कशी बचत खाता येते? हा? तो का बचत कशी करताय? काय? अहो ही सुपारी किती वेळा खाल्ली सकाळी तुम्ही? अरे ही सुपारी 8 दिवस झाला खातोय मी. अयो 8 दिवस झालं. तिकडून आल्यापासून काय येण्यासारखं करताय? तुम्हाला कोणी शिकवले? नाही नाही नाही, प्रत्येक गोष्ट मध्ये बचत पाहिजे. आणि टिकून जर गोष्ट खाल्ली, टिकून जर गोष्ट एखादी वापरली तर ती आयुष्यभर टिकते. 8 दिवस झाले खाता. एक काम करा, मला बी ठेवा, मी पण 8 दिवस खाईल मी नंतर. अरे उगाच जमीन घेतली नाही, काट कसर केली, पैशाला पैसा जुळवला, पोटाला चिमट घ्यावं लागलं. हा, वेळ प्रसंगी उपाशी मारायची वेळ आली तेव्हा एवढी 40-25 एकर जमीन कोणासाठी कमवली बचत करून? फक्त तुमच्यासाठी. तुम्ही असं आणि माझ्या डोळ्यासमोर त्या जमिनीची वाट लावताय, उधळवावडी करायला लागलाय. माझं आयुष्य गेलं पूर्ण बचतीमध्ये. आपण तुम्ही असलं नव्हतं, पण आता कसं काय झालंय तुम्ही एवढं? अरे छलांगछू, आत्याचं गुण घे. पाटील पाटील बरं आहे का? काय का ना, काय चाललंय? कुस्त्या बऱ्या चालू आहेत ना? एक नंबर कुस्त्या चालू आहे त्या. तू म्हणजे आपल्या कांबळेसरचं नाक आहे ग. तुम्ही बरं आहे का? पण पाटील हाय आमर बरं आहे बरं. तुम्ही नव्हता ना गावात तर काय शोभा नव्हती. अहो मला तर अजिबात सुद्धा करमत नव्हतं. अहो पाटील गाणं तर रडायचा तुमच्या नावानं. एक महिना अहो जेवला नाही 2 दिवस. लय रडायला येतं मला. आज जास्त रडू नको, डोळ्यातल्या पानाची बचत कर. रडलं ना डोळ्याला त्रास होतो. हो हो, तेवढं त्यांचं खरं आहे. कोणी प्रतिष्ठित माणूस मेला मग तेवढं अश्रू उपयोग नाही नाही, दुःख व्यक्त करायचं, रडत बसायचं नाही. बरं नाही रडत नाही अजिबात. बरं झालं पण तुम्ही आला बरं का. आपण इतकं दिवस काढलं बाहेर. अरे काय सांगू का ना अमर, हाँगकाँगची लोक सोडी ना गेली. काय सांगताय? अरे काय तिथं बघण्यासारखं आणि घेण्यासारखं, जेवढे घेईल तेवढं कमीच. अरे लहान लहान पोरं तिथली कमावते ती. काय धंदो, काय शिक्षण, प्रत्येक मुलगा आणि मुलगी पायावर उभा. कमवायचं शिकावं तर त्यांच्याकडून आणि गमवायचं शिकावं तर तुमच्याकडून. दलिंदर कुठले गे? अरे काय काटकसरी करून त्या लोकांनी संसार केलेला आहे. अरे मुलाच्या कंपनी उभा आहे तुमच्यासारखीच्या. बघा घे जरा काय तर नॉलेज घ्या. तुला सांगतात ती. नाही नाही पाटील, गाणं बी कष्ट करतो. ते काय दलिंदर आहे तवा? नाही कष्ट करा, पण वेळेची बचत. वेळेला कष्ट करण्याला अर्थ आहे ना. आता मी ह्या वयामध्ये कष्ट केलं तर काय करायचं? खुबा मोड, गुडगा मोड, म्हातारपणी काय उचापती करू नये. घरच्याला त्रास, आपल्याला त्रास. कष्ट करायला सुद्धा वयाचं बंधन असतं. त्याच वेळेत कष्ट करायला पाहिजे. तुम्ही जवान आहे, ही जवानीचं वय आहे का नाही, मेहनत करण्यामध्ये लावा, कमावण्यामध्ये लावा. ऐका की पाटील, जाऊ द्या जाऊ द्या. काय झालं ऐका माहिती की माझे काय म्हणणं माहिती का पाटील, जसं पैशाची बचत झाली पाहिजे झाली पाहिजे, तशी शब्दांची बचत झाली पाहिजे बरं का. शब्दात म्हणजे परत दुसऱ्या येणाऱ्याला बी तत्वज्ञान शिल्लक ठेवा. ऐक यार, कशासाठी आलोय ना काय बोल पाटील. काय पाहिजे, काय झाले माहितीये का? आम्हाला ती पेपरची रद्दी पाहिजे होती. ऐक घरात. कुणाच्या घरात आहे? आपल्या डाळिंब कॅरेट झाकायसाठी. कशाला रद्दी ऐकतो सगळे? इथं लागते आम्हाला रद्दी. अहो लागायची कुठं? नाही मला लागते, रद्दीचं काम आहे. वाचून फेकून दिलेला पेपर पाहिजे आम्हाला. नाही, मी हाँगकाँगला शिकून आले. रॉ मटेरियल पासून गृह उपयोगी वस्तू कशा बनवायच्या, कुठलंही मटेरियल टाकून देण्याचं नसतं. त्याच्यापासून सुद्धा आपल्याला बऱ्याचशा शोभेच्या वस्तू बनवता येतात, घर सजावायच्या वस्तू बनवता येतात, व्यवसाय सुद्धा करता येतो आपल्याला. आणि हे जर अक्कल असेल कशाला बरं असतात पेपर माझ्या घरी द्यायचे. अहो पण किलो रद्दीने असं काय तुम्ही मोठे होणार आहे? नाही एक छटाक सुद्धा देणार नाही, माफ करा मला. पेपर कशाला लागायचे तुम्हाला आता? नाही स्वप्नील राहू दे, त्यांचं बरोबर आहे बाबा, बचत केली पाहिजे. सतुषा, मला तुझा अभिमान वाटते बघ. उन्हाळ्यामध्ये विहिरीला कमी पाणी असताना सुद्धा 5 एकर ऊस वाढवला तू. तासा मोटर आल्यावर आता 1 तासच टिकायचं पाणी, एका तासात सगळं उपसून टाकायच्या. ऊसाला वजन बी चांगलं भरलं बरं का. एक सरी पाणी धरलंय मी. पण पाण्याची बचत चांगली केली. आणि हे बघ सध्या तुला एक मंत्र सांगतो, ज्याने केली बचत
त्याचा संसार नाही खचत आणि हे काम तू केलं मात्र हा सत्या सुपारी खातो का नको पाटील कोण आहे राम 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 बरं वायरमन बरं आहे का बरं बरं तुमच्याकडे चाललं होतं का लाईट बिल राहिले की आमच्याकडे हा अरे काय म्हणतो सतीच्या हो राहिलंय भरायचं असं राहिलं का हो किती आले लाईट बिल तुमचं लाईट बिल का 990 रुपये आहेत बघा 990 हा बरं भरू की भरू की म्हणजे हा भरू चला अहो ते लवकर भरा अहो भरू म्हणलं ना काय पळून चाललो का मी नाही नाही तुम्ही कुठं पळून नाही चालले पण हा. कधी भरणार आहे ते सांगा मला तिथं लगेच जमा करायचं दिवसा भरणार आहे हा दिवसा नाही दिवसात भरायचं असतं ती हा तुम्ही माझ्याकडे द्या मी भरतो तुम्ही नका काळजी करू त्याची किती म्हणजे 990 रुपये हा 10 रुपये आहेत का 10 रुपये देतो मी तुम्हाला 500-500च्या 2 नोट आहेत आहेत, 10 आहेत. 10 रुपये द्या देतो की मी तुम्हाला अहो 10 एवढा विश्वास नाही का अहो 10 रुपयासाठी तुम्ही 1000 रुपये तिथे हे करायला लागलाय परत तुम्ही अहो 10 रुपये तुमची बदली झाली तर मी काय करणार अहो बदली झाली तरी का तुमचं 10 रुपये घेऊन जाणार आहे का काय मी कुठं बरं सुपारी देऊ का अहो सुपारी हे असली तोंडातली अहो लाईन मॅन हा गावचा पाटील आहे घासातला घास देतो नाही म्हणता तुम्ही लाज वाटायला पाहिजे तुम्हाला कसं नोकरदाराला सांभाळतो आम्ही ते आमच्या आम्हाला माहिती अहो हे घासातला घास नाही तोंडातला घास तुम्ही देताय मला हा तीच म्हणतो अहो अशी माणसं फक्त आमच्या गावातच मिळते ती अहो मिळतात ही असल्यावर तोंडातला उष्ट देणारी उष्ट म्हणते 900 रुपये ते द्या 990 मी तुम्हाला 10 रुपये 10 घरला रुपये आणून द्या देतो. हा, 10 देतो. रुपये द्या आई शपथ मी देतो. 1000 रुपये देतो. देतो अहो पाटील हे बघा नसल द्यायचं तर नका देऊ पण परत 30 रुपये दंड पडला तर मला अजिबात काय बोलू नका पहिले सांगतोय तुम्हाला मी हॅलो सतीश देऊन टाका अरे 30 रुपये झाल्यापेक्षा दंड होईल आपल्याला उद्या मग देऊन काय? टाका हा, मी पण हा निश्चित देणार ना हा देतो अहो 10 रुपये शपथ अहो ह्याच्या 10 रुपयाची साठी शपथ खाऊ बरं का आणून द्या शपथ हा अहो बरं सुपारी ठेवा तोंडात सुपारी 10 रुपयाचा भरोसा नाही घरला चला लगेच आणून देतो सुपारी द्या त्या उष्टी 10 रुपये मांडून ठेवू ह्याच्या नावाने, हा? चल चला अरे स्वप्नील गावाकडे कसं काय आलाय तू आता काय तिकडे आबाला बी करा म्हणा आबाच्या डोळ्याचं ऑपरेशन झालंय डॉक्टर म्हणला जरा गावाकडे जाऊन जरा आराम करा बर आणि मावशी तिकडे बी लय दिवस म्हणलं आता परख्याच्या घरी तरी कवर राहायचं आहे का तब्येत बरी आहे त्यांची तब्येत बरी आहे आता डॉक्टरने फक्त आराम करायला लावलाय चिडचिडपणा वाढलाय आता पण आता वयोमानानुसार आता होतंय तसं ती नाही काय नाही स्वप्नील बरोबर आहे की हा. अहो शेवटी वय झालं तर तरुण पण काय आणि म्हातार पण काय वय झाल्यावर तसं तेवढं होणारच सगळ्याला त्याची लय काळजी करत नाही पण तू काळजी करत जा भाऊ त्यांची नाही 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 माझं लक्ष असतं म्हणून तर गावाकडे आलोय मी हा आता श्रेयसला बी मी काय केलाय तिकडे हॉस्टेलला टाकलाय बर मग त्याच्यामुळे तिकडचं माझं टेन्शन मिटलंय मग आता इकडे गावाकडेच आपलं गावाकडे आणलंय हा पण बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव ह्या त्रिकुटापासून लांब रामानाव हो का तुम्ही विरोधक जरी असला ना तरी गावासाठी काय तुम्ही कमी केलंय का मला सांगा बरोबर आहे सगळं केलंय तुम्ही गावासाठी पाटलांना कळा ना अहो पाटील तिघाच ऐकते ते ऐकून हा. तुझ्याकडे रेगर पैसा आहे सगळं आहे गावासाठी थोडा आमच्याकडे दान कर आम्ही त्यातनं विकास कामं करू समाजसेवा समाजसेवा आता तुमच्या समाजसेवेला मी कधी नाही म्हणले कधी नाही कधी म्हणले. दिले ते आणि देईना तर खरं तुम्ही आवाज द्या फक्त तुम्हाला काय पाहिजे फक्त काय करायचं माहिती का हा. पैसा तुम्ही कितीही कमवा बाहेर पण गावात विकास कामाला निधी दिला थोडाफार हातभार लावला की नाव होतं ना मी कधी नाही म्हणलंय विकास कामाला. माणसं नावासाठी काय काय करतात अहो, मला सगळं माहिती पण मी तुम्हाला कधी नाही म्हणलंच नाही ना तुम्ही फक्त आवाज द्या कधी नाही म्हणला नाही आणि कधी दिला नाही तुम्ही येत ना मग मागितलंच नाही आज. कुठलं पाहुणं वा होय कुणाचं गोड आहे काय नाव आहे गोड्याचं जिगर वा खरंच नाव काय आज सुपारी कुठली इथं हो सरपंच लग्नाला जायचं मेंबर आपल्याला वस्तू पण वस्तू आहे बरं का होय आमच्या आबाला बी लय गोड्याची इच्छा होती म्हणजे गोडा घ्यायचा आता उतरत्या वयात काय इच्छा आहे त्यांची पण ती पहिल्यापासूनच मला म्हणायचं गोडा घ्यायचा आहे गोडा घ्यायचा आहे पहिलं पाटील काय होतं राजबिंड हा अरे गोड्या फिरत होतं ह्या गावचं पाटील टक 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 चालायचं असं वाटतं आता काय उतरत्या वयात काय त्यांचं राहिलं किल्ल्याचा जोडगा कमरला होय का छान 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 ए. छान छान स्वप्नील हा. इच्छा पूर्ती करायची असती पैसा काय संघ नेणार आहे म्हातारा हा घोडा होय आता सुद्धा पाटलांना घोडा पाहिजे पण आता का आणता कुठून का हो ना मला वाटतंय बरं का दिसायला भारी दिसतंय बरं का मस्त होय पाहुणं असला गोडा आहे का एखादा इकायला बघा आपलाच द्यायचा अरे वा शिवच द्यायचा आहे होय अरे, भारी बरं का मग तुम्ही काय दुसरा घेणार आहे काय हो दुसरा घ्यायचं चाललंय हो मालक या इकडे मग आहे ना दोघांना गरज आहे द्यायचं म्हणताय हो द्यायचं आहे नाव काय तुमचं
प्रसाद शिंदे. प्रसाद शिंदे. माळेगाव कारखान्यावर राहिला. स्वप्ने गोडा तर रुबाबदार रे, भारी दिसतोय बरं का. एक मी काय सांगतो, ह्याचाच व्यवहार करू. पाहुणं जमल का व्यवहाराचं तुम्हाला? जमल की जमल, घेऊन व्यवस्थित द्या बरं का. हो हो. नाहीतर परत गोळ घालू नका. मी असल्या मला वाटतंय 2 दिवसांनीच व्यवहाराला बसावं. आम्हाला बी गोडा घ्यायचा आहे, आम्हाला बी गरज आहे, फक्त काय कमी जास्त करून द्या करा. चालेल चालेल. देते मी आहे ना व्यवहाराला. तुम्ही मोठी माणसं असल्यावर मला काय टेन्शन नाही. स्वप्न इतर वेळेला वापरायला पाटलांना होईल. ऐका ना, होय नसली एखादी तारीख आली लग्नाची, होय 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 5-10 हजार खेळायला मोकळा. होय की बाबा पावसाळा चालू झाला, कुठलं लग्न सरायची तारीख नसली, डायरेक्ट भरायचा असा रेस्कोर, पुन्हा रेस्कोर. संजू रेस्कोरला कस काय जागा ते काय बोलता आता मला लग्नाचं आता मला एवढं कळा ना काय. ओ सरपंच ए स्वप्न, सराव केल्यावर कोणी बी काय बी करू शकतं. तेवढं आहे. मग ती घोडच आहे ना, गोड का गाडा होय? नाही बरोबर आहे. मग घोडीत पाहतात तिथं का गाडवं पळावत्यात होय? स्वप्नील मेंबरने काय केलं माहिती आहे का, असं खेचार आणलं, खेचार. आणि ते खेचार आणलं, खेचार असून त्यांनी रेस कोर्सला 3रा नंबर काढला होता. मग ही घोड तर काय किरकोळ विषय आहे मेंबर साठी. तुला पटतंय का नाही? 100% पटतंय. पाटलांची बी हवस होईल, होय 4 पैसे तुझ्या घरात बी येतील. बरोबर. रेस खेळला की तुझं नाव बी होणार आहे. 100%. शिंदे सरकार आमचा जीवाभावाचा माणूस आहे. देऊ देऊ देऊ. नाही व्यवस्थित काय घोडा द्या. देऊ दिला. गोड्यामध्ये काय प्रॉब्लेम बिब्लेम नाही ना? काही प्रॉब्लेम नाही. नाही काय, मी येतो 7 वेळी रुबाबदार घोडायला का त्याचं नाव काय? जिगर आहे. जिगर, आणि जिगर. त्याला पाळणारा पण जिगरवान माणूस आहे. आणि बसणारा पाटील सुद्धा जिगर जिगरवान. आबासाठी घेऊनच टाकू आता काय. घेऊन टाकून हाय द्यायचा इसार लगेच. हा चालतंय की. चला तुम्ही काय करा, 2 दिवस या. 2 दिवस फक्त द्या आम्हाला. फक्त काय करायचं, पाटील बसलं पाहिजे, फिरलं पाहिजे. हो अहो, ऐका की पण, शिंदे साहेब जरी गोडा घेतला तरी 2 दिवस तुम्हाला शिकवायला यावं लागेल बघा. येतो येतो. नाही काय 2-3 परत दिवस म्हणताल येतो. नाही काय लांब पडतंय. स्वप्न शिकवलेला घोडा येतो. मेंबरला नाचवाय शिकवा. सरपंच त्यांना मी सांगितलंय म्हटल्यानंतर यावंच लागेल. येणार येणार नाहीतर मग 100% आपल्याला येणार. धक्का माहिती आहे तुम्हाला. चला तुम्ही नका काळजी करू. चला तुमच्यासाठी एक सरप्राईज आणलंय मी. माझ्यासाठी हा काय आणलंय? कुठे आहे? अहो, थांबा आणायचं अजून. तुमच्यासाठी एक घोडा बघितलाय, पांढरा शुभ्र. 100त नाही, लाखात 1 नंबर दिसतोय. गोडा तरला भांडायला चांगला. करणा भांड म्हणजे आताच मी बघून आलोय. काय नाचतोय, काय त्याचं डोळं, काय त्याचं दिसलं, पांढरा शिपीट, कान कसं कान सरळ आहेत. बोललेलं ऐकतंय सगळं, त्याला कळतंय. कळतंय? हा आपण बोललेलं कळतंय का त्याला? कळतंय कळतंय. आपण म्हणत तसं ऐकतोय. नाचतंय, उभा राहतंय, चालतंय. माणसाला कळत नाही पण या मुख्या प्राण्याला कळते. घोडा आणायचं म्हणलं तर 1 लाख रुपये लागणार आहे. हा अरे 1 लाख रुपये काय 10 लाख रुपये खर्च कर, पण घोडा चाल. मग कधी देताय? कोण तुम्ही काय 1 लाख रुपये कुठले? तुमच्याकडचं. आता मी तुम्हाला म्हटलं नाही माझं पैसे यायच्या ते डॉलर मध्ये. तुम्ही म्हणजे माझ्या पैशाचा मला गोडा आणून देतो. मग कोण देणार आहे पैसे? कुठेतला यायला लागला मला गोड्यावर नाचवायला. घ्यायला तुमची इच्छा पूर्ण करायची. अरे माझी इच्छा पण माझ्या पैशानं करतो काय? मला बिचारायची माझी बिथाडाला लावायला लागला. आता काय शेवटपर्यंत घेऊन जायचंय का तुम्हाला वर? आता कोणासाठी कमवलंय? माझ्यासाठी कमवलंय ना. अरे राजा, जो करतो बचत त्याचा संसार नाही खचत. अरे स्वप्नीला या बापाला लाडी गुडी लावून बरी स्वप्न दाखवायला लागला. अरे या कलियुगामध्ये मेल्यावर कपाळाला रुपया लावायला कोण देत नाही. मी तुला घोडान किंवा गाढवान 1 रुपया देणार नाही. 1 रुपया. पाटील बसा. काय लावले बडबड? काय तमाशा लावलाय पाटील? हे देवटा आमचा सगळं मात्र करून टाकलं. मला स्वप्न दाखवतोय. काय झालं? ओ पाटील, काय पोरावर एवढं का तापलाय? विचारा घ्यायला. विचारा की याला. अहो घोडं बघितलं मी त्यांच्यासाठी, आणि त्यांची लई इच्छा होती. गावातली अख्खी माणसं म्हणतात की ह्यांना घोड्याची लई आवड होती, रेसकोर्सला जायचं. ह्यांच्यासाठी बघितलं 1 लाख रुपयाचा घोडा. पाटील पहिल्यापासून तुम्हाला किती घोड्यांचा नाद आहे राव. हा रुबाबात बसायचं. आम्ही लहान होतो तेव्हा टाक 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 जायचं नाही पळत. अवर रामभाऊ तेवढे सस्ताही होती का सुभासराव? असू दे की, पोरग म्हणतंय घ्यायचं तर का तुम्ही विरोध करताय त्याला? अहो घेण्याबद्दल काही नाही. पैसे काय कुणी कमीत आहे. पैसे कमवायला अक्कल लागत नाही, पैसे खर्च करायला अक्कल लागते. बाबा तुम्ही काय वर घेऊन जायचं काय पैसे?
काय किंमत आहे घोड्याची? 5 लाख रुपयाचा 1 लाख रुपयाला देतोय गोडा गुमटा आहे चांगला. 5 लाख रुपयाचा आहे. हा 5 नाही ती 1 लाख रुपयाला देतोय या. 5 लाखाचा घोडा 1 लाखात मिळतोय. पाटील 5 लाख किंमत असणाऱ्या घोड्याची किंमत जर फक्त लाखात जर करत असेल माणूस व्यवहार तोट्याचा नाही. त्यांना तीच सांगतोय. अव तरी बी सांगतो तुम्हाला माझ्यासारखा देखना घोडा नसत मी खात्रीने सांगतो. हे म्हातारा घोडा आहे तवा देखना होता. पाटील घोडा जर आला ना तर एक जर तुम्ही माणूस कामाला ठेवला ना तर मला सांगा लग्नाच्या सुपाऱ्या घेईल आणि इतर वेळेला तो घोडा कुठं बी शर्यतीला ह्याला जाईल ना. पाटील तोट्याचा व्यवहार नाही. 5 लाखाचा घोडा लाखाला मिळणार. शिवाय तुम्ही सुपाऱ्या वाजवा लग्नातल्या ते नाही आवडत तुम्हाला रेस कोर्सला पळवा. पैसाच पैसा पैसाच पैसा. लाखात 2 लाख 3 लाख 5 लाख आणि ना पोरगी 1 लाख रुपये गोतवा तुम्हाला देते ना वसूल करून. पाटील काय करा इथं विषय पैशाचा नाही त्या मुलाच्या भावनेचा आहे. तो म्हणतोय की माझ्या बापाच्या चेहऱ्यावरती हसू आलं पाहिजे म्हणून घोडा घेतोय. नाही मी काय करतो मी स्वप्नीला 1 लाख रुपये उसने देतो आणि म्हणतो ह्याचा बाप भिकारिया चिंगूस आहे त्यामुळे ह्याच्या बापाने या पोरग वाऱ्यावर सोडून दिले बोर्डच लावतो शाळेत. नाही मी लई मोठ्या मनाचा आहे. बाळासाहेब मी लई मोठ्या मनाचा आहे. दलिंदर नाही खाऊ सुपारी खाता का तुम्ही खाल्लेली? अहो काय होतं अहो खाल्लेली नाही पाकर खाती सुपारी आहे. पाकर खाते? हा ते मला ना चेंगट माणूस आहे. अहो घासातला घास देणारा माणूस आहे. नाही रावले दिलदार आहे बरं का. द्या बाळाला सुपारी द्या. खा बाळू खा बाळू. राहू दे बाळासाहेब देतील तुला पैसे. ह्याचा बाप भिकारी आहे. ह्याला बाप संघ मेल्यावर पैसे घेऊन जाणार नाही माझा पोरगा मी हा बाप जिवंत असताना माझ्या पोराने कुणा पुढे हात पसरलेला मना नाही आवडणार. संध्याकाळी स्वप्नीलला 1 लाख रुपये द्या. स्वप्नील उद्या सकाळी 8 वाजताच घोडा घेऊन जाऊ का? द्याचाल का आता पैसे द्याचाल ना? हा देतो. जाऊ का मग? आता बाळासाहेब ते लाईन मध्ये दिसलंय का? काय आता हा त्याच्याकडे 10 रुपये राहिले तर माझं लाईट बिलातलं. आता घेऊ का तो बार जोडून 10 रुपये? नाही तसा 5-25 लोकांजवळ निरोध दिलाय लाईन मध्ये दिसलाय की 10 रुपये दे म्हणून. अहो हाक मारलं की येतंय पकडे घेऊन पळतंय 16चे 10 रुपये. नाही त्याला काय त्याला पगार आहे की. मी एकदा आपण 5 स्टार हॉटेलला मुंबईला जेवायला नेलतो तर तिथल्या लेडीज वेटरला तुम्ही 500 रुपये टिप दिली ती आणि आता 10 रुपयासाठी वायरमॅनचा 5-25 जणांनी निरोप दिलाय. होय बा 500 दिल तर काय पैशाचे चणचण जबाब असते ना तेव्हा माणूस बचत करायचं धडक घेतोय. छानकट झाडा घेऊन आलेत बाबा. पाटील वायरमन दिसलं ना की देतो निरोप. देतो पण त्याच्याकडून 10 रुपये घेऊ नका बरं का. फक्त मला द्यायला सांगा. मला 1000 वेळा सांगतो नका फिरवा जाऊ बोंबलेत काम धाड्याचं बघा. पाटलाने हाकाललं तवाच ग बसले. लाजबीज काय नावाची गोष्ट आहे का नाही? 10 रुपये का ठेवलं पाटलांचं? काय बोलायला राग येतोय. पैसे द्यावं. गावच्या पोलीस पाटलाचं पैसे 10 रुपये बुडवताय म्हणजे काय चेष्टा आहे काय? अहो 10 रुपये म्हणजे काय लय मोठे झाले काय? 10 रुपये त्यांच्यासाठी ते लय मोठी 10 कोटीची इस्टेट आहे. अहो पाटोळे साहेब त्या पाटलांनी सांगितलं की 10 रुपये देतो म्हणला 10च मिनिटात आणून. त्यांनी 35 जणांच्या जवळ निरोप दिला की वायरमनला सांगा. अजून 10 रुपये नेऊन दिले नाही तुम्ही त्यांना. एक काम आहे माझ्या पाठीमाग. त्या 10 रुपयासाठी की मी पटकन नव्हतं माझ्याकडे त्यावेळेस सुट्ट पैसे म्हणून मला वेळ झाला. ह्या माणसाने 5-50 लोकांना सांगितलं. आली का पद्धत झाली का काय? घेतलेच कशाला पण 10 रुपये त्यांच्याकडून? अहो त्यांचं बिल आलं होतं 990 रुपये. त्यांनी मला दिले 2 500चे नोटा. 10 रुपये सुट्ट नव्हतं म्हणून त्यांना म्हणलं मी नंतर देतो तुम्हाला. का नाही नंतर दिलं? अहो कामाच्या गराड्यामध्ये नाही लक्षात राहिलं माझ्या. खायच होतं. अहो काय बघा 10 रुपये म्हणजे काय खायची गोष्ट? ऐका पाटोळे साहेब तुम्ही काम चांगलं करता पण या 10 रुपयामुळे तुमची आबरू जाईल. तुम्ही 10 रुपये नेऊन द्या त्यांना प्रामाणिकपणे. पाटील आहे का कोणाला का 10 रुपयासाठी एवढं बोलायचं असतं? कोणी का असा ना पण तुम्हाला दिले तुम्ही विश्वासाने म्हणल्यावर 10 रुपये दिला पाहिजेत ना तुम्ही. अहो नव्हतं त्यावेळेस म्हणून माझ्याकडून राहिलं राव. तुम्ही तरी सांगायचं का नाही त्या माणसाला? 10 रुपये काढून किती जण साठवतात? चाल ते माझ्याकडे द्या सगळं 200-300 रुपये काय साठले ती लोकांचे पैसे देऊन बघा बाळासाहेब तुम्हाला सांगतो 200-300 रुपये मी कुणाचे घेतले आणि काही माझ्यावर आरोप लावायचे नाही. लोक बघतात ऐकतात. काय बघतात? पैसे द्या मग आधी. 10 रुपयासाठी तुम्ही एवढं बोलायला? एकट्या पाटलाचं नाहीत बऱ्याच जणांचं असं 10,000 रुपये माघार देत नाही तुम्ही. अजिबात मी तसलं काय करत नाही. मी आताच्या आता जातो त्या पाटलाच्या तोंडावर फेकून देतो ते 10 रुपये. तोंडाव कशाला? हातात द्या की. तुम्हाला राग यायची काय कारण आहे? 10 रुपयासाठी 50 लोकांना सांगायचं. उद्या बायकोला कळलं तर बायको माझ्याबद्दल काय विचार करेल? 10 रुपयासाठी 50 जणांना कष्ट करावं लागतात. तुम्हाला काय शासनाचा पगार घेता तुम्ही? थेंबे थेंबे तळे साचे 10 रुपयाने करोडो रुपये तुम्ही खाये.
ऐका अरे वा 10 रुपये खाय तुमच्या कामासाठी कुठंतरी झाडावर चढ पाईपावर चढ इकडे जा पावसात राब हा मुक्ती दिसत नाही उपकार करत नाही कामाचं आहे तुमच्या ते अहो पण 5 रुपये 10 लाईनमॅनचं कामच आहे झाडावर चढ खांबावर चढ माकडासारखं हे कर लाईनमॅनचं काम आहे लाईन ओढणं लाईन मारणं नाही पाटलाच्या 10 रुपयाला लाईन मारलं का वायरमन साहेब तुम्ही गावात आमच्या जीवन हे लपडी केले मी सांगेला वरिष्ठांना तुमच्या बाळासाहेब काय काय बाबा बाबा तुम्ही करू नका, असं नका बोलू. काय बाबा काय मत साला का बायकाची वायरमन साहेब नाही तेव्हा माझी बाजू तुम्ही जी करताय ना, आता 10 रुपयासाठी माझी आबा 300 रुपये द्या, तुमची बाजू घेतो कुठली? मला 300 द्या मी तुमची बाजू घेतो हे बघा 300 रुपये 10 रुपये दे ना जाऊन देतो आणि सांगा त्यांना माझ्याबद्दल वायरमन साहेब तुम्ही चांगलं काम करता पण या 10 रुपयासाठी तुमची आबरू जाईल अरे एक काम बाजूला ठेवा पण 10 रुपये द्या पहिल्यांदा नेऊन वायरमॅन पाटोळे 10 रुपयाने साठवू नका गटोळे तुमची आबरू जाईल 10 रुपये पहिल्यांदा नेऊन द्या त्यांना एका मिनिटात देतो आताच्या आता पहिलं पाटलाकडे जातो महत्वाचं कुठलंही काम मी सगळं बाजूला करतो मी लगेच देतो फक्त एक काम करा तुमच्या जवळचं 10 रुपये द्या माझ्याकडे आता नाही मी तुम्हाला नंतर देतो मी लगेच देतो त्यांना आई शपथ लगेच पाटोळे तुम्ही पण हलकट माणसापाशी मागितले ते पैसे ते रुपया खर्चत नाही जीवाला कधी सुभाषराव, आणि त्यांना 10 रुपये चला मागताय. पाटलांकडे जाऊन म्हणा पैसे देत नाही म्हणते बाबा, मी नाही कधी जा म्हटलं घरनाना बायको कडून पाटलांना द्या 10 रुपये द्या बरं का 35 जणांचा जो सांगितलं ना आम्ही 36 होतो अहो तसं काय करू नका सांगा त्यांना मी लगेच तू करायला लागला तुमच्या तोंडावर तुम्ही तरी बाळासाहेबला का समजून घ्या मला काय समजून घ्यायचं? 10 रुपयासाठी माझी ओ ह्यांनी पाटलाचा पैसे बोलवून 10 रुपये बुडवले ह्यांनी खातोय माणूस सगळ्याचं पैसे सगळ्यांनी ऐका त्या माणसाला बिल बघा पैसे देऊ नका देतो जा काय समजून घेतलंय अरे गाव आहे का काय 10 रुपयासाठी आबरू काढायला लागले पाटील तुमचं स्वप्नील पूर्ण केलंय हा सुपारी खाता का तुमचं काय मध्ये चाललंय ओ काका वाजवा की काका वाजवा नाचतोय कसा बोल आबा धरून बसा आग हलवा पाटलाचा आग हल्ला पाहिजे आग हल्ला पाहिजे नाही पुढे 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 बापाच्या पुढे नाचायचं हा बाबा काय है पाटील अरे काय होते दुसऱ्याच्या आनंदाचा आनंद साजरा करा एक नंबर कसा आहे मेंबर चला चला पुढे घ्या पिढ्या घ्या रामभाऊ त्या पाटलाच्या स्वप्नीलनं काय खतरनाक घोडा घेतलाय राव त्यो काय नाचतंय घोडराव सोबत शिट्टी मारली की पळतय नाचतंय कसलं ताशा वाजू हलगे वाजू घुंगर वाजते छाम 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 नाचते आणि ती सतोषा काय म्हणत होता माहितीये का लग्नाच्या वर्ध्या बी सुरू झाल्या त्यांना रोज 5,000 कमावतोय एक नंबर काम झालं बरं का सुभाषराव कुठाचा सुपारी असली ते घोड्या पुढे एकदा मला नाचायचंय पण मला वाटतं त्या सतीशाच वाटतंय का त्याला म्हणणार रानातलं बी कर आणि घोडा- इकडे घोडा बी नाचव म्हणजे त्याचं काम आहे का ते घोडा पोरगं जाणार नाचवायचं? परदेशात निघून एक वेळ ताशील मला वाटतंय पाटीलच घोडा नाचवायला जाईल नाही नाही पाटलांना आपण सांगितलं पाहिजे एखादं चांगलं पोरग बघा तुम्ही हा कारण तयारीचं. आणि घोडा सांभाळायचं साधी गोष्ट आहे व्हय. सुभाषराव मध्ये आधी आपल्याला काम नसलं तर आपण पण वर्धा हाणायला जायचं पाटलांसोबत घोडे नाचवायला मी उंट घेतो आणि तुम्ही एक हत्ती घ्या मी सिंह घेणार सिंह रेट जास्त मिळणार आहा. हा. तुम्हाला मांजर पाळायचं होतं का रामभाऊ बोका अगं कधीच जेवण करतेस तू अहो रानात गेलती आधी बायांना कामं लावली ही सगळी आता किती 3 वाजले ते मग खा की तुम्ही पण माझ्या बरोबर 4 घास हा खरंच कुसुम मला सोडून तुला एक घास सुद्धा गिळत नाही याला म्हणा बायकोचं प्रेम आणि तुला काय वाटतं माझं तुझ्यावर प्रेम नाही हाय अगं- की अगं लग्न झाल्यापासून मी तुला सोडून चटणी सुद्धा खाल्ली नाही म्हणूनच आता 2 घास खा म्हणती खा म्हणती ना हा बर
स्वप्नीला आज उग तालामध्ये मग तर हा उड्या मारत असल. काय झालं सतीश? काय ना लय वाईट झालं. काय रे कोण गेलं का काय गावातलं? नाही आपला घोडा. काय झालं घोड्याचं? स्वप्नीलचा फोन आला होता. काय म्हणून? हे नवरदेवाला घेऊन घोडा पळून गेलाय. आपला घोडा? हो. अगो बाया. थांबता नवरदेवाला घेऊन घोडा पळून गेला का नवरदेवानं घोड्याला पळवून नेलं? घोड्याने नवरदेवाला पळवून नेलं. खरं काय ते सांग. खरं नेलं तर स्वप्नीलचा फोन कधी आला म्हणतो घोड्यानं पळून नेलं, कधी म्हणतो नवरदेवानं पळून गेलं. घोड्याने नवरदेव पळवून नेलाय. आणि स्वप्नील कुठं होता? तो पण पळून गेला. वराड आणि तू काय करीत होता? मला फोन आला होता, मी रानात होतो, मी लगेच आलोय तुम्हाला सांगायला. सगळं सत्यानाश केलं आहे ना. तुझं ऐकलं ना मी. आता मला माहित आहे पुढे असं होतंय म्हणून. ऐकलं. खा हाणणाऱ्या तर खातो. सगळं वाटोळ करून टाकल्या पोरानं. आयुष्याची बचत केली, आयुष्याची बचत केली, सगळी वाट लावली माझी. अहो सापडल घोडा. अगं कशाचं सापडाले? या पोरावर काही विश्वास आहे? रामबाण शोभासराव बाळासाहेबकडे गेला, त्या लोकांना पुढे घातलं आणि तू त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मी त्याला 1 लाख रुपये दिले. नका लय त्रास करू. सापडल घोडा. उगा नका लय काळजी करू. सापडल. ढोस तू पाणी पी ढोस. मला पाणी पाजायला लागली. शेवटचं पाणी पाज आता मला. आणि ही एक असला गाय पाण्या तोंडाचा, तुला अक्कल नाही का? चल माझ्या पुढच्या उठतो. उठ पहिले काळा करते. सापडल नका. नाही नाही अगं एकदा हातचं गेलं ना, हा एकदा हातातला पैसा गेला ना परत येत नाही. एकदा गेलेला प्राणी परत येत नाही. एकदा गेलेला व्यवहार हातातून परत येत नाही. सापडल उगा ही करू नका. जोपर्यंत हातात असतं ना तोपर्यंत आपलं असतं स्वतःच. एकदा हातातलं गेलं ना ते दुसऱ्याच होत. परक्याचं होतं ते. परक्याचं होतं. माझा घोडा बी गेला. माझं 1 लाख रुपये बी गेलं. माझा घोडा बी गेला. 1 लाख रुपये बी गेलं. शेवट भिकारी ते भिकारीच राहिलो. काय बचत करू उपयोग. आबा 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 कोण आहे? स्वप्नील आहे मी. स्वप्नील? हा ये बाळा आलो. लय लांबून पळून आले. आलो का पळून? घोड्याच्या पुढे पळाला ना? नाही घोडा पुढे पळत होता. घोडा एक गेला. घोडा पुढं तू माग का तू पुढे? नाही घोडा मार. घोडा माझ्या पैशाची वाट लावली तू. माझ्या पैशाची वाट लावली. माझे पैसे काढ. माझं 1 लाख रुपये काढ. माझं 1 लाख रुपये. माझं 1 लाख रुपये. तुझं ऐकलं आणि मी 1 लाख रुपये दिला. घोडा कुठे? घोडा कुठे? नाही सापडला. 1 लाख काय सोडा तुझ्यामुळे सगळं झालं. त्या ओरडाने भांडले. त्या नवरदेवाचं आधीच 54 वय झालं होतं. कधी तसं तरी लग्न जमलं होतं. आता हे बी आणतात. गेला नाही तू घोड्याला इकून टाकला. घोडा बी गेला. शांत व्हा. उगा नका ही करू. उगा नका. चांगल्या खात्या ताटावरून मला उठवलंय. घोडा गेला. पैसे गेला. घोडा गेला. पैसे गेला. जाऊ द्या. आपला जीव आहे ना शाबूत. हा राहू द्या. लय लेकाची हौस होती. लय लेकाची हौस होती. माझ्या पोराला घोडा घेऊन द्या. माझ्या स्वप्नाला घोडा घेऊन द्या. स्वप्नीनं स्वप्नभंग केलं. माझं स्वप्नभंग केलं. माझा घोडा. माझं 1 लाख रुपये. 1 लाख रुपये बी गेला. घोडा बी गेला. हो अहो उठा की. 2 दिवस झालं काय खाल्लं नाही. ते घोड्याचं ही करून कोण. हा मी पण जेवली नाही. अहो तुम्ही जेवला नाही तर. हा उठा. आपण दुसरा घोडा आणू. कशाला एवढं पैशाचं ही घेताय? हा आबा स्वप्नील आहे.
जेवाय उठा की जेवायला उठा. तू खाणं नारळाला येऊस तर खा. अहो, तुम्ही नाही केलं आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघून जगायचं असं काय करता घेऊन? हा त्या गोड्याच्या तोंडाकडे बघून जग ना. हाय ना लाडाचा किडा शेंडफळ त्याचं ऐकलं ना झालेलं माझ्या पैशाची राख रांगोळी. अहो मिळवता येईल पैसा अजून मिळवल की पोरगा आपलं एवढं काय ते हे करून घ्या आता काय मला तुम्ही? सांग, पैसा मिळवली म्हणते. पैसा मिळवायला किती काबाड कष्ट करायला लागतं. ऊन वारा पाऊस म्हणता येत नाही. पोट भरलाय का उपाशी ही कळत नाही पैसा कमवण्यासाठी. आता पैसा गेला या पोराला काय कळतंय पैशाची किंमत. जो पैसा कमवताना त्याला पैशाची किंमत कळती. अहो चला जेवायला 2 घास खाऊन घ्या असं करू नका. हा चला आबा. कशाला आबा? आबाचा सगळा गाबा काढला ना. माझा 1 लाख रुपये गेला. घोडा बी गेला. मेलो तर चालेल मी आणाला शिवणार नाही. तुम्ही जा इथून. माझ्या तोंडासमोर काळा करा तुम्ही. काळा करा तुम्ही. चल चला तिकडे. मला कोणाची गरज नाही. बोलत तसं एक वागत नाही. पैशापुरतं सगळी गोड बोलते ती. बाबा 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 पाटील पाटील सगळी वाट लावली माझी वाट लावली. ते काय दिसतात पाटील? आधी काय पाटील? ओ पाटील 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 उठा. मुंडकं कोणी कोणी? कोण आहे? अण्णा आहे अण्णा. राम राम पाटील. राम 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 राम. काय पाटील काय ना कस काय येणं केलं? काय स्वप्नील भेटला होता. स्वप्नील म्हणला आबांनी लयच हातरून धरलंय. काय घडलं असं एवढं? आता काय घडलं? अख्ख्या गावाला माहीत झालंय काय घडलंय ती. अहो संगत गुन्ह्याचा परिणाम हा. संगत गुण कशाला? मग काय पोरानं बापाला चुना लावला 1 लाख रुपयाला. संजू शेठ संगत गुणाला कशाला नाव ठेवता? म्हणजे हे ज्याचे त्याचे प्रारब्धातले भोग असतात हे. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला म्हणायचं की तुम्हीच पाळू जाणे घोडी 2 दुसऱ्या कोणाचं काम नाही. आपण एक गोड होतं ते बी गेलं पळून. अहो कसं पाटील माहितीये का तुम्ही 1 लाख रुपयासाठी हातरून धरलं आणि ह्या गावातल्या 3 टकोऱ्यासाठी किती घालावलं. पोराने 1 लाख रुपये घालावलं तर हातरून धरलं. त्यांच्या टायमाला किती किती घालावलं. हा मेंबर हा राजकारणी लोकाला 1 कोटीचं काय अब्जाद रुपयाचं महत्व नाही. पण खेड्यातल्या माणसाला कष्टकऱ्या माणसाला 1 रुपयाची काय किंमत आहे ती घाम गाडून बघा. कळलं तुम्हाला? ऊसाचं बिल कसं त्यांच्या ह्याच्याने दिलं त्यांच्या इलेक्शनला लाडवाय. रामभाऊ धर 2 लाख आणि पोराला लाखासाठी काय काय संजू शेठ नाही कोणाला काय दिलेलं पाटलानी. त्या कमाईमध्ये भेसळ असन त्यामुळं ती घोडं पळून गेलं. हा ते म्हणताय बरोबर आहे. कशाच्या कमाईमध्ये? तुमच्या. आता हे जोडायला लागलं संजू शेठ. कसं असतं पाटील लक्ष्मी ज्या पावलांनी येते ना त्याच पावलांनी जातं असं मी पूर्वीपासून ऐकलंय. म्हणजे तुम्ही बी कुणाच्या मोठ्या मुरगाळल्या असत्याल असं अण्णांना म्हणायचंय. मी नाही म्हणत. म्हणजे मला सांगा अण्णा तुम्ही जखमीला मलम लावायला आला का मीठ चोळायला आला? नाही नाही पाटील अहो एवढा दूध खुळा नाही बरं पाटील. ते समाजशास्त्र सगळं चालू खालचं कळतंय त्याला. अहो ह्या परिस्थितीवर गाजुलाय जरा या पोरामुळं म्हणून सगळे हात धुवून घ्यायला लागले. ते हात धुवून काय म्हणता संजू शेठ? कसं अर्ध्याचा पैसा जातो का नाही त्याला कळतं ना. काय की ग्रामपंचायतचा पैसा उडवणारी ही लोक मला ज्ञान शिकवते. ते घरातला का पैसा उडवत नाही. आला ग्रामपंचायतचा पत्र ऐकून घर भरताल की तुम्ही राजकारणी लोक. अहो त्याला पण अक्कल लागते. हातरून धरत नाही तशी. संजू शेठ भेटायला व्यवस्थित बोलावं माणसाला. एक तर ती टेन्शन मध्ये. तुम्ही काय म्हणले कसलं होतं गोड? तुमच्यापेक्षा काय आता तुमचं घोडं माझी कुठं माझ्यासारखं अरे 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 बात केलंय तुम्ही वाटिकडे का? चांगल्या उद्देशाने भेटा. मला मारणार मारायचं तर हे असेच मारणार बर का. दादा पाटील जावय मग काय थांबतो का? बघाव म्हणलं काय जावायचं घराय कर राहायला. हो अण्णा चला. कुठं इंद्राचा ऐरावत ह्यांचं कुठं ह्याचं गाडाव. यायला लय माणसं खवीस आहे ती.
एखाद्याच्या घरात जाळ झाला का ना मकाची कणस कशी भाजून घेते ती तसले ते ह्यावला द्यायच्या आईला. पण ही येळ आणली हे नाही ह्या पोरानं सपनीला गोडा बी गेला. पाटील जीवन लावून घेऊ नका. जाऊ दे घोडा गेला ते गेला पण हा लाख मोलाचा देह आहे. हा देह आपल्याला ठेवायचा आहे. गोडा 1,00,000 रुपयाचा होता 1,00,000. पाटील अहो तुमच्यात एवढी मोठी धमक आहे ना तुम्ही 20 एकराची 50 एकर केली आणि ही ₹1,00,000 काय कामाचं आहे तर तुमचं शरीरच निघून गेलं तर ₹1,00,000 कोणाकडे द्याचाल आणि कोणाकडे ठेवचाल. पैसा 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 करून लोक कोरोनात गेली काय मिळालं. हे बघा पाटील काळजी करू नका कमावणार तुम्हीच घालवणार तुम्हीच. बर गेला कोणाकडून आपल्या पोराकडून गेला. बरं करताय कोणासाठी पोरासाठीच करताय मग त्याच्यावर नाराज व्हायचे काय कारण आहे पाटील. नका पाटील असं करू. पाटील सरपंच की गेली तर जाऊ द्या पण एक माणूस म्हणून सांगतो की खरंच पाटील तुम्हाला जगायचंय. पैशाच्या नका नादी लागू. मी तुमचा आहे तुम्ही माझा आहात. माझा आहे ना चेअरमन. तुम्ही बी माझा आहे ना. हो नक्कीच. मग असं करा तुम्ही माझ्याबद्दल कळवळ आहे प्रेम आहे मला मी जागा वाटते ना तुम्हाला 4 गस खा वाटते ना. मग असं करा तुम्ही दोघजण 50,000 रुपये द्या आणि माझ्या 1,00,000ची भरती करा. काय माणूस आहे का कोणी. अरे असं फुकटचा सल्ला कोणी बी द्यायची मला सरपंच झाला कसला चल इकडे काय कशाला समजून सांगा. अरे कोण कोणाचं असतंय पैसा मध्ये कसा करायला लागला झंझट या मर सुद्धा देत नाही ती. पाटील स्वप्नील आलता आमच्याकडं. तुम्ही घोडा गेला म्हणून 4 दिवस झाला आणि पाणी खाल्लं नाही. एवढं कुठं मनाला लावून घेतात का पाटील. मागं रामभाऊंनी मला सांगा गाडाव घेतलं. गाढवानं गाढव घेतलं. 3ऱ्याच दिवशी गाडाव मेलं. माणूस खाचला का. त्याच रात्री मला हॉटेलमध्ये जेवाय नेलं. बरं एवढं झालं मला सांगा तुमच्या घोड्याने त्या नवरदेवाला पळवून नेलं. त्याचं 54 वय लग्न जमत नव्हतं. खाडकन खाली पाडला जखमी झालाय तरी त्यांनी धीर सोडला नाही. तो म्हणला दुसरी बायको बघतो आणि तुम्ही घोड्यासाठी एवढं मनाला लावून बसलाय. पाटील तुम्ही समजदार आहात. तुम्ही गावचे आन बान शान गाढवासाठी आणि घोड्यासाठी असं खचताय. हा सुभाषराव मी आणलेलं गाढव 3ऱ्या दिवशी मेलं पण असे कित्येक गाढवं मी सोडून दिली. त्यात उरपटत बसायचं नसतं. झंझमीर जेवरे कुछ न साथ आएगा खाली हाथ जाया था खाली हाथ जाएगा क्यों गोदड़ी धर के इधर तू बैठा है भाकरी तुकडा वाट कर बघतोय तू तू दे ते दोन घास खाएगा. असलं गाणं आहे ना काहीतरी. पाटील येणं म्हणून लिहिलंय काय ते गाणं. हो पाटील तुम्हीच रोपाशी राहिला आणि जीवाचं बरे वाढ झालं. घोडा खाली आणि तुम्ही वर. मग तुमचं म्हणणं का मी गाढव घ्यायला पाहिजे होतं का. तसं नाही. आता तुम्ही जगला तर 10 घोडे घ्याचाल ना तुम्ही. पाटील जान है तो जहान है. आपण गोड घ्यायला त्याला पैसा लागतोय गाढव घ्यायला बी पैसा लागतोय. आम्ही आहे की गाढवाला कळायला पाहिजे ना. पैसे ना आम्ही आहे की. तुम्ही आहे का पैसे द्यायला का घ्यायला. अरे पैसा पैसा करता है क्यों पैसे पे तो मरता है. मरायला सुद्धा पैसा लागतोय जगायला सुद्धा पैसा लागतोय जन्माला सुद्धा पैसा लागतोय खर्चाय सुद्धा पैसा लागतोय अंगाव घ्यायला बी पैसे लागते. पैसा असं तर ऑक्सिजन मिळतोय. पैसा असलं तर सगळं होतं. पैसा असं तर बायकोर असं नसेल ते बी निघून जाते. 100 वेळा ऐकतो. पैसा असं तर आई बाप हाय पैसा नसेल तर आई बाप सुद्धा सोडून देते. 100 दिवस झाले पैसे पैसे ऐकतो. पैसे का उडवण्याचे. एवढा पैशाला महत्व आलं ह्या कलियुगामध्ये. सतयुगामध्ये जे नव्हतं आता पैशाला महत्व आलं. काय ते सारखं पैसा पैसा करून बसलाय तुम्ही. पाटील माझं डोकं जर पिसाळलं तर काय खरं नाही बरं का. मी बेकारी करेन. काय करणार 1,00,000 रुपये देऊन टाकणार का घोड्याचं माझं राग राग. तुम्ही घोड्यावर टका पडणार. तुम्ही पैसे कमावणार नवरदेवाकडून. काय पैसे पैसे करताय हे तर ठेवून जाचाल वर निघून जाचाल वर बांधायचं वय काय पैशाचं करायचं. अहो मला स्वप्न सुद्धा घोड्यावर पळाल्यासारखं वाटतंय. घोड्यावर झाप बसल्यासारखं वाटतंय. घोड्यामध्ये पहाड डोंगर चालल्यासारखं वाटतंय. रामभाऊ काय करू मी. अहो ऐका घोड्या उभा राहा. ऐका पाटील
अहो घोडाच घ्यायचा असेल तर आम्ही आहे की. तुम्ही आहे ना? घेऊ नका. किती पैसे जाऊ द्या, किती पैसे जाऊ द्या, हा मग असं पण करा. जेवा फक्त तुम्ही. जेवू ना. जेवा. किती पैशाचे तुम्ही उदार माणसं आहे की नाही. नाही? प्रामाणिक माणसं जा जेवा. जीवाला देऊ देणारी. पैसा कसा मिळवायचा आम्ही सांगतो. आम्ही आहे की. तुम्ही जेवून घ्या. मग मला बी कमवू दे की. मग तुम्ही असं करा, मला 50,000 रुपये दोघ जण द्या, मग मी 1 लाख रुपयाचा घोडा आणतो. बसली का वाच्या? रामबा काढा पैसे. रामबा काढा पैसे. सुभाषराव मागच्या महिन्यात मी तुम्हाला 50,000 उधार दिलेले, सध्या तुम्हीच द्या. माझं 50 आणि तुमचं 50 असं लाख द्या पाटला. काढा सुभाषराव. यायला ह्याला म्हणा घडी अध्यक्ष काढा पैसे. घरनं आलो. करायला लागलाय घर नालं दार नालं. पैसा वाईट आहे पाटील. पैसा वाईट आहे. पैशामुळे माणसं तुटतात. अरे राजकारणी राम भाऊ. सुभाषराव 100 वेळा तुम्हाला सांगितलं, एखादी गोष्ट शहाण्याला सांगावी पण येड्याला सांगू नये. आता नाही बाबा. आणि मग बाळासाहेब. बाळू झोप लागली रामभाऊ. झोप. चपल्या सोडल्यात का बघा की रामभाऊ. ए बाळू चपल्या सोडल्यात का? यार झोप दे गे दुर्गे. दुर्गे हे तर कुठं आली तवा. झोप दिला का लय ताणे डोक्यात. झोप दे लगा उठा. बरं कामाला जा मला. ए बर रस्त्यावर झोपला आणि घरात बेडवर झोपल्यासारखं काय दुर्गा म्हणतो रे. बाळासाहेब ओ बाळासाहेब, इथं पाटलांची काय अवस्था झाली आणि तुम्ही दारू पिऊन पडला वे इथं. हा काय पडलं काय आहे? अहो 4-5 दिवस त्यांच्या पोटात अन्नाचं कण गेला नाही, ते घोडं गेलंय त्याच्यामुळं. पाटलाच्या अन्नाचा कंडा गेला म्हणून चलता येते आणि बेला काल सगळं खाल्लं का? माझ्या बाबतीत आलं का काम फुटला का त्याला? ते म्हातारं माणूस आहे. तू दारू पितो, तुला काय जेवायची गरज आहे? हा अरे बे काय बाळू काय काय मग काय करू? कंठळू चांगला ऐका. तर रस्त्यावर आबरू घालवतो आमचे म्हणून. मग कुठे रस्ते? स्वप्नील मावशी तर डसा डसा रडते ती. बाळासाहेब ते ऐकतंय का कुणाचंच? काय बरं वाईट झालं तर अरे त्या पाटलाच्या जिभेला काटा आला असेल, त्याला हळद आणि मीठ चोळा आणि चिपडीने घासावाय. ए घरदार आले त्यांचं बघ. चला बाळासाहेब पाटलाला सांगा जरा. काय पाटला सांगू? मामा चला पाटला सांगा दे इकडे चपला दे. काय सांगा काय झालं? ए स्वप्नील काय सांगा? जी ऐकतं त्याला समजून सांगितलं जातं. जी येड्यासारखं घेता अंगाव धावता. पाटलीन बाई तुमच्या परस्पर आम्ही जाऊन आलो सुभाषराव मी. आम्हाला हाकलून दिलं. आम्हाला म्हणायला लागलं देता का 50-50 तुम्हीच. ही काय पद्धत झाली का? पाटलाने तुमचं पण ऐकलं नाही. अहो नाही ऐकलं. आता कसा तो घोडा आणला होता. तुझं तरी ऐकत चल बाबा सांग त्यांना पाटलाला काहीतरी. तुझं पण ऐकलं नाही होय त्याने. नाही ऐकलं म्हणून तर तुझं कोणाचंच ऐका नाही. ते म्हणते एकदम मला 1 लाख रुपये द्या, नाही तर घोडा द्या, नाही तर मला मरू द्या. असं परवडायला आपल्याला सांगा. पाटील मेलेलं परवडल ही सुटत्याली, पण परत तुम्ही बोंबाल जाल त्याच्यामुळं आम्हाला त्याची काळजी वाटते. हा बस तसं नका काय. पाटलाने फक्त खाल्लं पाहिजे ना. हा एवढीच काळजी आहे तुम्हाला. मग मी खायला लावतो त्याला. पाटलाला माझ्याशिवाय गुण येणार नाही. एक काम करा. काय तू गुण चपलीनं दात घासायचा आला त्यांचं? अरे भाऊ माझा विश्वास नाही का? तू दोस्त आहे का माझा शत्रू? काय करणार? तुम्हाला त्याने फक्त भाकरी खाल्ली पाहिजे. मी नाही भाकरी नाही नुसती त्याबरोबर कालवण भाजी पण खाल्ली पाहिजे. आडाणी गोळा कशाला घेऊन येताय तुम्ही? ठीक आहे भाकरी खाल्ली पाहिजे. मग जेवण गेलं पाहिजे. मी बोलेल तेवढंच बोलायचं. माझ्यापेक्षा वाचा वाचा करायचं. आम्ही काहीच बोलणार नाही, तुम्हीच बोला. तुम्ही बोलायचं. तो पण बोलायचं. तुम्ही बोलायचं नाही. होला हो करायचं बाळ कर. ती माझी आहे, ही माझी आहे. मला जाताना 50 दे फक्त. पाटील आई आणि पाटील वडील आणि वडिलाची आईची काळजी पोरांनी घेतली पाहिजे. चला चला आई साहेब माझे मी गेले गेले आमच्या डोक्यात. 4 दिवस उपाशी बसेल पुन्हा जेवण की म्हणून तर आणलंय बाळू तुला. बघितलं का कसा अवतार करून ठेवलाय? आहेत का घेत कोण? सुभाषराव. सुभाषराव मी पण आहे. रामभाऊ. रामभाऊ पण आणलंय.
बाळासाहेब बाळाकडे दिलं ठेवायला. आमचं त्याकडे उसणं होतं. बाळासाहेब काय झालं पाटील खरं सांगा, का तुम्ही अंग टाकले? अंग का टाकले? कुठे किती मी घोडे नाही अध्यक्ष. इकडे माझी आई हित आहे मावशी. तीच नाही, या घोडीच ऐकून मी घोडा घेतला आणि गेला पळून केंद्र लावून 1 लाख रुपयाला. म्हणून तुम्ही अन्न पाणी सोडले का? मग काय कर जगून ऐका, पैसा आहे तर सगळं आहे. पडेल तुम्ही अन्न पाणी सोडलं, पण तुम्हाला ही माहिती आहे का व्यवहार कसा ठरला होता? हा, 1 लाख रुपये या हाताने द्यायचं आणि 1 हाताने त्या गोड्याचा लगाम धरायचा. तसा नव्हता ठरला. तुम्हाला वेगळी माहिती मिळाली. सुभाषराव ए रबो, व्यवहार असा ठरला होता. सपनेन मीच गेलतो व्यवहाराला. सपनेने असा व्यवहार केलता, 1 लाखाला घोडं घेतलं, पण महिनाभर घोडे चालवायचं आणि महिन्यानी 1 लाख रुपये द्यायचं. म्हणजे गाडी ट्रायलला देतात तसं तसं. आणि त्यामुळे काय झाले, घोड्याची रक्कम अजून स्वप्नीने कपाटात ठेवलेली आहे, त्याला पैसाच दिला नाही. घोडं गेलं त्याचं गेलं. म्हणजे त्या घोड्यावाल्याला पैसे दिले नाहीत, अजून रुपया दिला नाही, महिन्याने द्यायचं ठरलं होतं. अध्यक्ष रामभाऊ, काय मग तिथे येणाऱ्या माणसावर माझा विश्वास नाही. मला बसून सांगा. तसं ठरलं होतं, आम्ही विसरलो होतो. आम्ही म्हणलं तुम्हाला कशाला सांगायचंय, पण आधीच आम्हाला स्वप्नील बाळासाहेबांनी सांगितलं. तुला काय मॅनर्स नावाची गोष्ट ना, म्हातारा मेल्यावर पैसे काढणार होता. अरे इंग्रजी बोलू नका रामभाऊ, माझं डोकं क्रॅक होईल. मला 1 रुपया. तुम्हाला काय डोक्याचा भाग आहे का नाही त्याचा, असं मराठीत अर्थ आहे. पाटील 1 लाख रुपये आणलं का? कपाटात ठेवलेत पोरांनी. पैसे मला सांग, ऐकून घ्यायची तयारीच नाही. मला सांग कुसुम कुणाच्या कपाटात ठेवलं? आपल्या कपाटात आहे दोघांच्या. आणि गोड घोडं मारून द्या, पण पैसे तर तुम्ही जीव पैशात गुंतला का घोड्यात? पैसे मग पैसे तुमच्या कपाटात येतं. ऐका कपाट घोडा गेला तर गेला, पण आपण कुठे पैसे दिलेत त्याला? बाळाच्या यावर ध्यानात होता, आम्ही विसरलो. आम्ही नेमकं मला पहिल्यांदा बोलवायचं राव. मी व्यवहाराला तो रुपया दिला नाही त्याचा. मग आता तरी जेवताय का नाही? एवढा चांगला कौशलबाज व्यवहार कुणी केला? मी होतो. आईला बाळू, तुझ्यापुढे वाचलो का रे मी? आता जेवायचं का? आता आण का? काय केलं सांग. अध्यक्ष बसा की. स्वप्नील घोडवाला म्हणत होता, घोडा लय हातावर आहे, तो कुठे जरी पळून गेला तर माझ्या घरी येतो. आता घोडा जर त्याच्या घरी आला तर घोडा खरेदी करायचं धाडस करू नको, नाही तर म्हातारा गमावशील. नाही, पण हुशार आहे बरं का, पोरांनी रुपये दिला नाही घोडवाल्याला. बरं ऐका, या निमित्ताने व्यवहार मिटला. पाटील तुम्ही पण जेवचाल, पण मला तुम्हाला एक विनंती. तुम्ही ही आता तिथलं कुठलं परदेशातनं व्याख्यान ऐकून आलाय, हा तसंच हलकट सारखं वागताय, रुपया खर्च करू द्याय नाही, हाला म्हणताय दारातनं चांगल्या. दानशूर माणूस कसा काय बदल झाला असा? पाटील तुम्हाला हात जोडून विनंती, हा ताण करून घेत जाऊ नका. मेलं की गेलं, पैसा पाणी हितच राहील. अहो पैसा पाणी हितच राहील. रामभाऊ तुम्हाला वाटतं माझ्यासाठी पैशाचं? मला काय पैसा उरावर बांधून वर घेऊन जायचा काय? फक्त माझा लाडाचा एक नातू आहे श्रेयस, तो 12वीला शिकतोय. त्याच्या शिक्षणानं आतापासून खूनगाठ बांधायला लय शिकायचं मग ते माझा नातू. पाटील काय बाळा, तुम्ही कशाला काळजी करताय? मी आहे की. असा शब्दाचा आधार जर बापाला दिला का नाही, कसं मुठभर मास सांगामध्ये येतंय. पाटील तुम्ही गावात 4 महिने नव्हता, तर गाव म्हणायचं पाटील कुठे आहेत, पाटील कुठे आहेत. आणि तुम्ही आल्यावर असं जर पाटील तुम्ही अन्न पाणी जर सोडलं तर परत गाव काय म्हणेल? म्हातारा मेला असतं 1 लाख रुपयासाठी. बरं व्यवहार केला नाही ते. पैसा माणसासाठी असतो, कळलं का? पैसा हा माणसासाठी असतो, पैशासाठी माणूस नसतो. बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळं जीव महत्वाचा आहे. जिथं काटकसर करायची ना पैशाची तिथं करा, पण जिथं गरजेचा पैसा जा नाही ना तिथं पैसा गेलाच पाहिजे ना. बरं आजारी पडला, दवाखान्यात पैसे जर नाही घालवलं तर आपण बरं होऊ का? पैसे उशाला ठेवून मरून गेलो त्या पैशाचा काय फायदा? पण पैशाशिवाय पानच हालत नाही. हलतंय पान हल्लं तर आपण श्वास घेतो पाटील. त्यापेक्षा झाडं लावा, उरावण्याचा पैसा. हा पाटील आम्हाला पहिल्यासारखा दिरदार असला पाहिजे. मावशी ना जेवाय ना.
जेवणार आहे का आता का मरता अंगाव घेऊन अहो, पण आपण काय केलं असतं कुठेतरी गेलो असतो बाहेर 4 जण जेवायला आणि ही घरची आम्ही घरची तुम्ही जेवा की तुम्ही जेवा. मला नको पाटला जेवाय तरी घाल की त्यांना. आणि बाळासाहेब तुझा बी बेत केला असता मी हॉटेलमध्ये रुपया सोडा ना माणसाला. नाही, आता सोडतो. नोटा सोडणारा पाटील आहे, रुपये ना सोडणार. वायरमॅनला पाटील त्या वायरमॅनला दिवाळीला तुम्ही होय पाटील वायरमॅनला दिवाळीला तुम्ही 1000 रुपये बक्षिसी देता आणि आता 10 रुपयासाठी त्याच्या मागे लागला गावात आबरू घालावली ते 10 रुपये दिलं का त्यानं? दिलं त्यांनी दिलं. मावशे तुला काय शब्द दिला पाटलाने खाल्ले मला 50 रुपये दे मला 50 रुपये दे माझं. चला चला ह्या निमित्ताने पाटील माणसात आले संध्याकाळी बाहेर जेवायचे नाही त्यालाच घाला. बर संध्याकाळी बाहेर जेवायला घरी स्वयंपाक करू नका. स्वप्नील परत पाटील जर घोडा म्हणलं ना घोडा मोबाईल मधला घोडा दाखव घोडा. बरोबर